आता पण मला वागता येत नाहीये आणि श्वास घेताना पण त्रास होत आहे. म्हणून शिंपडलं तुळशी मातेवरती तर पुन्हा टवटवीत झालेली आहे. भगवान म्हणजे ताकद आहे. फुंडेजीने पुन्हा आणलेला आहे भीमसेन कापूर. आणि हा लाल कलर असं वाटतं की आर्टिफिशियल लाल कलर असेल. मला नेहमी इमोशनल ब्लॅकमेल करत असते. 6:30 ते 6:45 या दरम्यान रोज सायंकाळची पूजा करते. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत. बाकी आता मी जस्ट स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे. हे बघा, पातेल्यामध्ये मी आज भात शिजायला ठेवलेला आहे. आज भात खाण्याची इच्छा झाली माझी म्हणून मी भात करत आहे. आणि ह्या पॅनमध्ये सुंठेचा काढा उकळायला ठेवलेला आहे. बाकी सकाळी माझी बरगडी चमकली बाबा. मला एवढा त्रास झालाय ना, आता पण मला वागता येत नाहीये आणि श्वास घेताना पण त्रास होत आहे. सकाळी चमक झाली, खूप त्रास होत आहे मला. काय कर सकते, ओळखता पण येत नाहीये. आता तुळशी मातेला जल अर्पण करते आणि नंतर पुढचा स्वयंपाक करायला सुरुवात करते. हो राजा, बनवते. म्हणा म्हणतोय जेवण बनव पटापट. बनवते बाळा. म्हणाला आज लवकर जायचं आहे. काढा ठेवते. ठीक आहे. बघा आमच्या घरात सकाळची अशी घाई गडबड असते. म्हणा आले का मोड बाळा त्याला थोडेसे. तुला कधी खायचे? 1-2 वाजता. हां, मी काल सकाळी ना मूग आणि चणे भिजायला ठेवलेले. आता हलकेसे मोड आलेले त्याला. थोड्या वेळाने येतील, अजून 11 वाजेपर्यंत. ठीक आहे. मला कॉलेजला जाण्याच्या अगोदर हां, थोडस तावा फ्राय करणार, मीठ मिरची टाकणार, हळद टाकणार, डब्यात देऊन जाणार. ठीक आहे. घरी हो बेटा. चला जल अर्पण करते तुळशी मातेला. वा, बाहेर किती छान ऊन पडलेलं आहे. बरं वाटत आहे. आणि आमच्या कुंड्यावरती बघा खूप छान ऊन पडलेलं आहे. हे बघा ऊन. चला तुळशी मातेला जल अर्पण करते. तुलश्री श्री सखी श्वे पापहरणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णुप्रियाय नमो नमः. हे बघा, या तुळशीला खूप मंजुळा आलेल्या आहेत, खूप सुंदर. आणि याच तुळशीवरती किडे पडलेले. पूर्ण तुळशी सुकून गेलेली. पण मी गोमूत्र आणि पाणी मिक्स करून शिंपडलं तुळशी मातेवरती तर पुन्हा टवटवीत झालेली आहे. खूप सुंदर दिसत आहे तुळशी माता. कोवळं ऊन पण यांच्यावरती पडलेले आहे. चला आता स्वयंपाक करून घेते आणि त्याच्या अगोदर काढा पितो. काढा तयार झालेला आहे आणि नंतर स्वयंपाक करायला सुरुवात करते. काढा. बाबा बरगडी खूप दुखले. भगवान मुझे ताकत दे ये पेन सहन करने की. पंडित जी एक उठाइए आप, एक कप उठाइए आप. चला मस्त गरमागरम काढायचा आनंद सकाळी. लीजिए पंडित जी. मी पिलो नसतो, हा पण थंडीच एवढी आहे. हा, थंडी खूप आहे आज बाबा. म्हणून तर मी हे काय म्हणतात बाळा याला, हे स्वेटर नाहीये, याला काय म्हणतात, स्वेटशर्ट घातलेला आहे. पंडितजी पिलो. इथे भात तर शिजलेला आहे आणि आता मी भाजी करत आहे. गवारीची शेंग करत आहे मी आज. गवारीची शेंग आणि मेथीची पातळ भाजी करणार आहे, म्हणजे करत आहे. देवाला नैवेद्य देते. फोनजींची देवपूजा पण झालेली आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण. पाराय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदाराय स्वाहा, समनाय स्वाहा, ब्रह्मे स्वाहा, नैवेद्यं समर्पयामि. आता आम्ही जेवण करत आहोत. फोडणीचं जेवण झालेलं सुद्धा आहे. आणि जेवणामध्ये मी खात आहे भात आणि मेथीची ग्रेव्हीवाली भाजी. मस्त थोडीशी आटली ग्रेव्ही. ठीक आहे, वास खूप खमंग येत आहे. मस्त. अणम ब्रह्म रसम विष्णु भोक्तादेव जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोष न लिप्यते. जय श्री कृष्ण. धन्यवाद. मस्त स्वादिष्ट भात आणि मेथीची भाजी. मजा घ्या.
बाकी माझा मन आता कॉलेजला चाललेला आहे. क्या हो गया घरी हो. माझ्या माने आज सगळं घर झाडू मारलं. दादू तर कॉलेजला गेलेला आहे आणि माझी बरगडी चमकली आहे, त्याच्यामुळे मला तर वागता येत नाहीये. म्हणून माझ्या मानाने सकाळ सकाळी झाडू मारलं. आयुष्यवंत भव यशस्वी भव पुत्र सुखी राहा. आओ जा बेटा, आराम से गाडी चलाओ. ठीक आहे. तसं तर मला काहीच काम नाही, फक्त किचन वाटा साफ करायचा आहे आणि भांडी घासायची आहेत. संपलं माझं काम. मी आराम करणार आहे नंतर. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन मी भांडी आणि किचन वाटा स्वच्छ केलेला आहे. आज बळबळ भांडी आणि किचन वाटा स्वच्छ केला. मला होतच नव्हतं, कारण सकाळी ना बॅक साईडची बरगडी चमकलेली माझी सकाळीच. त्याच्यामुळं ना जी इच्छाच होत नव्हती काम करायची, एवढं पेन होत आहे. तरी पण केलं, म्हटलं नको आज स्वच्छ ठेवायला. आणि आता मी थोडा वेळ आराम करते. कपडे मशीन लावायचे आहेत, ते आराम झाल्यानंतर लावते. बघू काय फरक पडला तर आराम करून. आत्ता सायंकाळचे 4 वाजलेले आहेत. 2-3 तास मी आरामच केला, म्हणून आता हलकंसं बरं वाटत आहे. असं वळलं नाही का साईडला, खूप दुखत आहे. आता ही चमक 2-3 दिवस अशीच राहणार. 2-3 दिवसानंतर थोडी थोडी कमी होऊन जाईल. बाकी मी आत्ता कपडे मशीन लावलेले आहेत. झोपूनच होते एवढ्या वेळ. आणि इकडे माझा दादू पण आलेला आहे कॉलेजवरून. जेवण केलं का राजा? कैसा था खाना? ले भारी. ठीक है, अभी कर लो पढ़ाई. बाकी इथे फोंडजीने काल भीमसेन कापूर आणलेला आहे. हा एका डब्यामध्ये भरून ठेवते. डब्यामधला कापूर संपत आलेला, त्याच्यामुळे फोंडजीने पुन्हा आणलेला आहे भीमसेन कापूर. रामा चला, डबा भरलेला आहे. आत्ता मी सुकली आणि डस्टबिन धुतलेले आहेत. आराम करून करून पण किती करणार, कामाची सवय असल्यानंतर ना आराम करू भेटत नाही. चलो डस्टबिन सुकायला ठेवते. एका हातामध्ये चल बसले एका हातामध्ये. 8 दिवसातून एकदा डस्टबिन सुकली सगळं धुवावं लागतं, नाहीतर वास येतो याच्यातून. आरामसरे बसली जाळीमध्ये. आणि इथं पायपुसणी पण धुतलेली आहे. दादू मस्त आराम करत आहे आणि मी आता एक डाळिंब खाते. चला, डाळिंब पण सोललेली आहे आणि ही डाळिंब ना खूप डार्क रेड कलरची आहे. तुम्हाला हात दाखवते माझा. हे बघा हात, डाळिंब सोललेला हात बघा. मी 2 वेळेस धुतलेला आहे, तरी पण लाल कलर जायला तयार नाही. काय माहीत कसली डाळिंब आहे ही. इतर वेळेस डाळिंब सोलत असते पण लाल कलर जातो निघून, पण हा लाल कलर असं वाटते की आर्टिफिशियल लाल कलर असेल डाळिंबीचा. क्या ही कर सकते हे अभी. चला, डाळिंबचा आनंद हॉलमध्ये बसून घेते. थोडीशी आंबटसर डाळिंब आहे, गोड नाही. सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि माझा मना सकाळी 10 वाजता गेलेला आहे कॉलेजला, आणखी नाही आला. आता त्याला फोन लावून विचारते कधी येतोय तो. बाकी माझा दादू बसलेला आहे निवांत. देख रहा है इसका रेगुलर टीवी टाइम. काय म्हणते त्याला, कसला टाइम? वॉच आवर, टाइम पास टाइम. क्या बनाओ खाने में अभी? बनाओ बकरी. ठीक है, रोटी बना लेती हूँ आज. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आज मी लवकर स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे. मनाला फोन लावलेला, मना बोलला की मला भूक लागलेली आहे, स्वयंपाक करून ठेव. म्हणलं ठीक आहे बाळा. तर पातेल्यामध्ये डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि आता मी भाकरी करत आहे. 4-5 भाकरी करते, डाळ आणि काशी भोपळ्याची भाजी करणार आहे आज. एवढा स्वयंपाक आहे. तोपर्यंत दादू सायंकाळची पूजा अर्चना करून घेईल. पूजा अर्चना करायला तर वेळ आहे. आम्ही 6:30 ते 6:45 या दरम्यान रोज सायंकाळची पूजा करत असतो. तोपर्यंत माझा स्वयंपाक सगळं होऊन जाईल. मैं यहाँ पर हूँ, मेरा सोना पुत्र आ गया. कैसा है तू बेटा? बहुत कंटाळ गए. कंटाळ गए? क्यों एवढा कंटाळस का? क्या हुआ, हमारा कैंप है ना मालिक 24 तारीख को. 24 तारखेला? ठीक है. तो उसका सिलेक्शन कर रहे थे मालिक. तुझं सिलेक्शन झालेलंच आहे ना? हम तो सीनियर ही है ना. हाँ, तू तो जाने वाला है, कन्फर्म है. मालिक कैसे हो मालिक? अरे ठीक आहे. पेन थोडंसं कमी आलेलं आहे, पण बसलं की अजून जास्त नव्हतं. जरा झोपल्यामुळे थोडंसं हलकं आलं.
ओके मालिक. खाना बन गया आहे. पण दुखतंय कणकणी, मला ना आज कणकणी आल्यासारखी झालेली आहे चमकेमुळे. अचानकच चमकलं ठीक सकाळ है सकाळी. मालिक, हम आवड़ते हैं मालिक. ठीक है. मालिक चलते हो क्या कल कहाँ पर? स्वेटर लाने? मला तुझ्याकडे आहेत ना 2-3 आहेत ना जर्किन. नहीं बे मालिक, मालिक चलो. मला नेहमी इमोशनल ब्लॅकमेल करत असतो. नेहमी मला म्हणतो चल चल आई शॉपिंगला चल, आणि याच्या बरोबर जायचं. हा काय करतो, एक स्वेटरच्या ऐवजी 2 घेतो, जीन पॅन्ट घेतो. त्याच्यामुळे मला तुझ्या बरोबर यायचंय. पप्पा से पैसे मांगो और निकलो. मालिक हो तो सब कुछ आई आता असल्यानंतर है. टेन्शन नसतंच नेहमी. मालिक हो तो कुछ ना टेंशन मालिक नाही बोलायचं मला. मालिक मैं माता हूँ, माता बोलो, मैया बोलो, आई बोलो. तर आप जे प्रेम आई मालिक बोलण्यात हो. आहे ना, ते प्रेम कुठल्या शब्दात पर नाही. आप मालिक ही हो. मालिक मालिक नाही रे राजा. मालिक ही हो. ना 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 ना. आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. बाकी आता सायंकाळची पूजा वगैरे करून घेतो. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.